नमस्कार, मी डॉक्टर सय्यद अमजद, हृदयरोग तज्ञ आहे, इंटरव्हेन्शन कार्डिओलॉजिस्ट फ्रॉम सोलापूर, नोबल हॉस्पिटल सोलापूर. 25 सप्टेंबरला वर्ल्ड एडिमा डे म्हणून साजरा केला जातो. एडिमा म्हणजे सूज, आपण आपल्या भाषेत म्हणतो की सूज येते. बॉडीच्या कुठल्याही पार्टला सूज येऊ शकते, पण आपण यावेळी आपण चर्चा करतोय की पायावर येणारी सूज, त्याची कारणे, लक्षणे आणि असलेले आजार, त्याच्यावर उपचार किंवा निदान याबद्दल आपण थोडंसं बोलूया, जेणेकरून आपल्याला साधारण माहिती होईल आणि आपल्याला म्हणजे फक्त सूज आल्यावर लगेच काय आपल्याला खूप टेन्शन येऊ नये. तर सूज कसं येते? पायाचं जर आपण सर्क्युलेशन बघितलं तर पायामध्ये रक्तवाहिन्या असतात, आर्टरी, वेन, लिम्फॅटिक सिस्टम, हे सगळं रक्तपुरवठा हा हृदयातून पायाकडे जातो आणि पायामध्ये जे सेल्स असतात त्यातले न्यूट्रिएंट्स घेतात, फ्लुइड्स घेतात, पाणी घेतात आणि ते परत हार्टकडे जातं. त्यातनं काही पाणी लीक होत असतं आणि ते परत लिम्फॅटिक सिस्टमला परत जात असतं. पण ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल, ॲनाटॉमिकल प्रॉब्लेम, म्हणजे हे रक्तवाहिन्यांमध्ये काही इश्यू असेल किंवा असलेलं रक्त जे आहे आत जास्त घट्ट किंवा पातळ असेल किंवा त्याच्यामध्ये इन्फेक्शन असेल किंवा मुळात रक्तात पाणी जास्त असेल, जसं की पाणी आपल्या शरीरातून बाहेर काढायचं काम किडनी करते, तर किडनीमध्ये काय आजार असेल किंवा लिव्हरमध्ये काय टॉक्सिन्स प्रोड्यूस झाले किंवा सर्क्युलेशन हा स्लो असेल, स्लो सर्क्युलेशनचं कारण म्हणजे हृदयविकार आणि हार्ट फेल्युअर. म्हणजे थोडक्यात हार्टमध्ये प्रॉब्लेम, किडनीमध्ये प्रॉब्लेम, लिव्हरमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा रक्तातले जे कंपोनेंट्स आहेत त्याच्यामध्ये प्रोटीन, अल्ब्युमिन हे कमी जास्त असतील किंवा लोकल पायामध्ये आपली जी आर्टरी, वेन किंवा लिम्फॅटिक सिस्टम आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल किंवा दुसरे हार्मोनल डिझीज लाईक थायरॉईडचा प्रॉब्लेम असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये पायावर सूज येण्याची शक्यता असते. पण साधारण जे मोस्ट कॉमन कारण आपण जे म्हणतो सूज यायचा, की एका वयानंतर रक्तवाहिन्या थोडेसे कमजोर होतात आणि वयानंतर आपण जे म्हणतो डिपेंडंट एडिमा किंवा जास्त उभारून काम केल्यावर पायावर मामूली सूज येते आणि ते झोपल्यानंतर जाते. हे जर सूज असेल, अशी असेल, तर त्याला काही घाबरायचं कारण नसतं. पण एक इडिमा जे असतो, सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आपण आज इथं बघणार आहे ते क्रॉनिक किडनी डिझीज. म्हणजे किडनीचे जेव्हा आजार असतात, किडनीचं काम बरेच वेस्ट प्रोडक्ट बॉडीमधनं, रक्तामधनं फिल्टर करून काढायचं असतं, त्याबरोबर पाणीचंही प्रमाण शरीरात बॅलन्स ठेवायचं असतं. जेव्हा हे होत नाही किडनीकडनं किंवा आजार होतात किडनीला, त्यावेळी पाणीचं प्रमाण वाढून पायावर सूज यायला चालतं. मग हे सूज कशा प्रकारचे असते? तर हे जनरलाइज एडिमा असू शकते, तोंडापासून पायापर्यंत, किंवा नुसतं पायावर असते. सूज कधी कधी मॉर्निंगला जास्त असते किंवा नाईटला वाढलेली असते. शक्यतो जेव्हा अर्ली मॉर्निंग सूज पायावर येत असते तर जनरली ही कंडिशन जी आहे हार्ट फेल्युअर ह्याच्यामध्ये, किडनीच्या आजारामध्ये होते. आणि जेव्हा इव्हनिंगला सूज जास्त असते ते हार्ट फेल्युअर किंवा हार्टच्या आजारामध्ये होते. मग हे प्रकार काय काय याचे? आपण पिटिंग एडिमा, नॉन पिटिंग एडिमा म्हणतो. नॉन पिटिंग म्हणजे सूजला जर दाबलं तर खड्डा पडतो, हा पिटिंग एडिमा म्हणतो त्याला. ते याचे कारण जनरली फ्लुइडच्या लेवलवर असते, म्हणजे बॉडीतलं पाणीचं प्रमाण वाढलं तर हे पिटिंग एडिमा होतो आणि किडनीचे आणि हार्टच्या आजारामध्ये हे जास्त. नॉन पिटिंग एडिमा म्हणजे सूजवर आपण जर बोटाने जोरात दाबलं तर खड्डा पडत नाही, म्हणजे पीठ होत नाही, पीठ तयार होत नाही. तर हे जे आहे, प्रोटीन्सचं प्रमाण कमी जास्त असेल किंवा थायरॉईडचे आजार असतील तर ह्याच्यामध्ये, किंवा इन्फेक्शन असेल किंवा रक्तवाहिन्यांचे प्रॉब्लेम असेल तर हे नॉन पिटिंग एडिमा होऊ शकतो. तर त्याच्यावर निदान उपचार करणे हे खूप गरजेचं आहे. निदान उपचारासाठी, आधी निदानसाठी रुटीन जे ब्लड टेस्ट आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. ब्लडचे आपण प्रमाण बघितले, थायरॉईडचं प्रमाण बघणे, ब्लडचे सोडियम पोटॅशियम बघणे, किंवा क्रिएटिनिन वाढलेल्या काही किडनीचे आजार आहेत काय बघणे, किंवा लघवी तपासणे, हे सगळे केल्यानंतर जर आपल्याला कुठंच कारणं सापडत नाही तर लिव्हर फंक्शन टेस्ट किंवा हार्टचं इको, ECG हे करून बघणे हे गरजेचं असतं. आणि ह्याच्याबरोबर जर यात कुठंच काही कारण सापडेल नाही तर आपण जे आहे थायरॉईडचं प्रमाण किंवा दुसरे हार्मोन्स लेवल बघून हे माहीत करून घेणं गरजेचं असतं की बाबा हे दुसरे कारणं काय आहेत का. आणि जनरली इडिमा हे खूप रुटीन, जर वजन जास्त असेल, रक्त कमी असेल शरीरात तरीसुद्धा हे होत असतं. पण हे वर्ल्ड एडिमा डे आपण साजरा का करतो की आपण हे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती हवायला पाहिजे आणि कारणं शोधून आपण, कदाचित बरेच अनडायग्नोज केसेस असतात आपल्यामध्ये, म्हणजे थोडीशी सूज आहे काय होत नाही म्हणून आपण ते टाळत असतो.
पण हे हळूहळू सूज वाढत जाते, पण सूजपेक्षा जास्त जे आजार त्याच्या मागचा असतो, किडनीचा, ब्लडचा किंवा हार्टचा, तो वाढत जातो आणि त्या जीवावर धोका येऊ शकतो. त्यामुळे थोडीशी जरी सूज असेल तर त्याचा निदान करून घेणे, एखाद्या डॉक्टरचा सल्ला घेणे आणि जे बेसिक टेस्ट आहेत ते करून घेणे गरजेचं आहे. पण सूजचं प्रमाण जर जास्त असेल तर मग बाकीच्या सगळ्या टेस्ट जे आहेत ते लागणार ते करून घेणे आणि त्याच्यावर उपचार करणे खूप गरजेचं आहे. तर हे आपण जे बघतो सूज कमी कशी करायची, म्हणजे रुटीन जर कुठल्या कारणामुळे, किडनीमुळे सूज नसेल किंवा हार्टमुळे नसेल किंवा बाकीच्या गोष्टी कुठलेच कारण आपलं सापडलं नाही, म्हणजे समजा आपण पायाची सोनोग्राफी केली, रक्तवाहिन्याला बघितलं, हार्टची सोनोग्राफी, इकोकार्डिओग्राफी केली, त्याच्यात काही नाही आहे, ब्लडचे सगळे टेस्ट केले, सिरम प्रोटीन्स नॉर्मल आहे, थायरॉइड नॉर्मल आहे, ब्लडचं प्रमाण चांगलं आहे आणि किडनीचंही फंक्शन चांगलं आहे, हे सगळं जर आपल्याला कळलं की बाबा आता कारण सापडत नाही आहे, तर आम्ही डिपेंडेंट एडिमा किंवा ग्रॅव्हिटीमुळं किंवा वजनामुळं, रक्तवाहिन्या थोडीशी कमजोर वयाच्या मानाने झाले असल्यामुळं कधी कधी पायावर सूज असते, मग त्याला आपण दुर्लक्ष करू शकतो. मग त्याला कमी कसं करायला पाहिजे, तर आपण व्यायाम केला, फिजिओथेरपी केली किंवा रेग्युलरली जे ज्या पायाला सूज येते त्याला झोपताना जर वर करून झोपलं किंवा त्याला पट्टी बांधली, आपण बँडेज म्हणतो आम्ही, क्रेप बँडेज वगैरे, तर ते कमी होऊ शकते. त्याच्या व्यतिरिक्त जे आजारांचे एडिमा आहे, म्हणजे आजारामुळे झालेला आहे, समजा एक हार्टचा प्रॉब्लेम आहे, तर हार्टच्या प्रॉब्लेममध्ये सूज आहे, त्याच्या कमी करण्यासाठी हार्टची पंपिंग कॅपॅसिटी वाढवणे गरजेचं आहे, त्याच्यासाठी औषधोपचार किंवा सर्जरीज असतात. पण हे करून सुद्धा जर कमी होत नसेल तर डायुरेटिक्स, डायुरेटिक्स म्हणून औषधं असतात, 2-4 प्रकारचे डायुरेटिक्स अवेलेबल आहेत, ब्लू डायुरेटिक्स किंवा थायझाईड डायुरेटिक्स. हे जे डायुरेटिक्स आहेत किंवा पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिक्स, यांचं काम काय असतं, म्हणजे किडनीतनं जे पाणी बाहेर येत आहे आपल्या लघवीतनं, त्याचं प्रमाण खूप वाढवतात आणि रक्तातलं पाणी कमी करून शरीरातलं जे सूज जे झालेली आहे, सूज म्हणजे काय, ते पाणीच असतं, ते लीक झालेलं असतं ब्लड वेसलमधून आणि टिश्यूजमध्ये गोळा झालेलं असतं, ते पाणीला कमी करण्याचं काम डायुरेटिक्स करते. आणि हे डायुरेटिक्सचा यूज कसा करावा आणि डायुरेटिक्स यूज करत असताना त्याचे साईड इफेक्ट्स काय होतात, हे तुम्ही वारंवार आपल्या डॉक्टरला, फिजिशियनला, कार्डिओलॉजिस्टला कन्सल्ट केलं तर तुमच्या लक्षात येते, जेणेकरून कॉम्प्लिकेशन्स किंवा साईड इफेक्ट्ससुद्धा टाळता येईल. तर हे डायुरेटिक्सचं प्रमाण किती असावा, तर साधंसं छोटंसं स्वेलिंग आहे तर कमी डोजमध्ये होऊन जाते, किंवा किडनीचे आजार नसतील तर खूप कमी डोस डायुरेटिक्समध्ये एडिमा किंवा पायाची सूज कमी होते. पण किडनीचे आजार जे CKD म्हणतो, क्रॉनिक किडनी डिसीज, ज्या पेशंट्स डायलिसिसवर असतात किंवा किडनीचा आजार आहे पण लघवीचं प्रमाण खूप कमी आहे, तर त्यांना डायुरेटिक रेझिस्टन्स असतो, किंवा इवन किडनीचा आजार जरी नसेल तर वारंवार डायुरेटिक यूज करून रेझिस्टन्स डेव्हलप होतो. अशा वेळी डोज डायुरेटिक्सचा चेंज करणे किंवा डायुरेटिक्सची मॉलिक्यूल चेंज करणे गरजेचं आहे. हायर डोजेसमध्ये काही औषधं दिल्यानंतर एडिमा कमी होतो. या सगळ्या गोष्टीसाठी जर आपण एडिमाचे पेशंट असेल आणि आपल्याला एडिमाचं काही कारण असं असेल जे आयुष्यभर राहणार आहे, जसं थायरॉईडचं आहे, हार्टचं आहे, किडनीचं आहे, क्रॉनिक डिझीजेस आहेत, हे वी हॅव टू लिव्ह विथ दीज डिझीजेस, म्हणजे हे आजार कायमचे बरे होत नाही, पण त्यांना आपण घेणारा पाणीचं प्रमाण जर आपण व्यवस्थित ठेवला, जेवढं डॉक्टरनी सांगितलेलं आहे, आणि डायुरेटिक्सच्या गोळ्यांचा डोज एक्झॅक्टली सांगितलेल्या टाईमवर घेतला आणि व्यवस्थित घेतलं, फिजिओथेरपी किंवा व्यायाम किंवा दुसरं काही टेस्ट असतील किंवा त्याच्यावर सप्लिमेंट्स असतील, हे सगळे जर व्यवस्थित घेतलं तर हे एडिमा आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. तर मला असं वाटतं की ह्याच्याबद्दल आपल्याला जास्तीत जास्त माहिती करून घेण्यासाठी असे जे आहे टीचिंग व्हिडिओज आम्ही करतो आहे, किंवा हॉस्पिटल्सच्या वेबसाईटवर किंवा आपल्या ह्याच्यामध्ये इंटरनेटवर किंवा इन्फॉर्मेशन मिळू शकते. तर ज्यांना काय हे आजार आहे, जे कुठल्या डॉक्टरकडे जातात, त्यांना तुम्ही जर काही प्रश्न विचारले तर तुम्हाला नक्कीच ते सांगतील आणि या गोष्टीला तुमचे कन्सेप्ट्स क्लिअर होतील. आणि 25 सप्टेंबरला आपण वर्ल्ड एडिमा डे साजरा करतो आहे. त्याचा फक्त उद्देश हे आहे की एडिमाकडनं सुटकारा सगळ्यांना व्हावं आणि ते योग्य निदान व उपचार व्यवस्थित व्हावं आणि फॉलोअप व्हावं. त्यामुळं आम्ही हे एक इन्फॉर्मेशन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवले. धन्यवाद.